नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक असतात. महिलांची एक तक्रार असते कंबरदुखी. मेनोपॉजनंतर ही कंबरदुखी बऱ्याच जणींची वाढते. तसंच प्रेग्नन्सीनंतरसुद्धा, डिलिव्हरीनंतरसुद्धा बऱ्याच जणींची ही कंबरदुखी वाढते. तर आज त्याविषयी मी बोलणार आहे. प्रेग्नन्सीनंतर कसं होतं की प्रेग्नन्सीमध्ये मुळात कॅल्शियम डिफिशियन्सी होत असते. आपल्याला कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये जास्त लागत असतं आणि त्या प्रमाणात आपण बऱ्याच वेळेला कॅल्शियम घेत नसतो, कारण बाळाच्या वाढीसाठी सुद्धा कॅल्शियम लागत असतं. मग त्यावेळेला आपल्याला कॅल्शियम सप्लिमेंट्स दिलेली असतात. आपण रेग्युलर डॉक्टरांच्याकडे जात असतो, फॉलोअप करत असतो. डिलिव्हरीनंतर सुद्धा आपण काही दिवस कॅल्शियम सप्लिमेंट घेत असतो आणि त्यानंतर मात्र आपण औषधं बंद करतो, कारण की आपलं डेली रुटीन चालू होतं बाळाच्या बरोबर. त्यामुळे आणि मग कसं होतं की जोपर्यंत बाळ अंगावर पीत असतं तोपर्यंत तुमच्या शरीराला जास्त सप्लिमेंट्स लागतात, जास्त विटॅमिन्स लागतात, मिनरल्स लागतात, कारण की तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी तसंच बाळासाठी सुद्धा. जरी तुम्ही बाळाला वरनं घालत असलात तरीसुद्धा दुधातून सुद्धा बाळाला न्यूट्रिशन मिळत असतं. त्यामुळे स्वतःला तुम्हाला कॅल्शियम व्यवस्थित प्रमाणामध्ये घेणं फार आवश्यक असतं. यासाठी तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत. व्हिटॅमिन डी सुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजेत सप्लिमेंटच्या स्वरूपात. अर्थात हे डॉक्टरांना विचारून घेतलेलं जास्त चांगलं. आता कसं होतं की साधारणतः डिलिव्हरीनंतर मी अलीकडे बऱ्याच महिलांचं बघते की कंबरदुखी हा प्रमाण खूप वाढलेलं आहे. पूर्वी नॉर्मल डिलिव्हरी होत असे आणि नॉर्मल डिलिव्हरीमध्ये सुद्धा डिलिव्हरीनंतर कंबरदुखी खूप होते, कारण की त्या कळा दिल्यामुळं. त्याचप्रमाणे बाळाची वाढ ज्या वेळेला पोटात होत असते त्यावेळेला पोट पुढच्या बाजूला सगळं वाढत असतं. त्याचा ताण मागच्या कमरेच्या मणक्यांवरती येत असतो. ते बाळ पेलायचं असतं ना पोटाच्या मसल्समध्ये, गर्भाशयामध्ये, त्यामुळे मागच्या कमरेच्या मणक्यांवरती त्याचा प्रेशर येत असतं आणि त्यामुळे सुद्धा नंतर ती कंबरदुखी होते. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पूर्वी कसं व्हायचं, शेगडी सगळ्या गोष्टी व्हायच्या, चांगली व्यवस्थित आपली रेस्ट व्हायची, विश्रांती व्हायची. परंतु अलीकडे एकतर शेगडी होत नाही, नॉर्मल डिलिव्हरी होत नाही आणि बऱ्याच वेळेला जेव्हा सिझेरियन सेक्शन होतं त्यावेळेला मणक्यामध्ये, मागे कमरेमध्ये, मणक्यामध्ये तुम्हाला इंजेक्शन दिलेलं असतं सिझेरियन करून जेव्हा बाळ बाहेर काढलं जातं त्यावेळेला, म्हणजे तो भाग बधीर केला जातो. आणि त्यानंतर ते जे इंजेक्शन आहे ते नंतर बरेच महिने दुखत राहतं. आपण जोपर्यंत औषधं घेत असतो तोपर्यंत आपल्याला बरं वाटतं, परंतु नेहमीच काय आपण पेन किलर खात नाही आणि मग त्यानंतर ती दुखी कायम राहते. जवळजवळ 1-2 वर्षापर्यंत तुम्हाला कंबरदुखी होत असते. हल्लीकडे कसं झालेलं आहे माहिती आहे का, आता बरेचसे आपण व्लॉग्स बघत असतो, डेली व्लॉग्स. तर त्याच्यामध्ये डिलिव्हरी जेव्हा फॉरेन कंट्रीजमध्ये मुलींची होते, जेव्हा तुम्ही इंडियामध्ये तुमची डिलिव्हरी होते त्यावेळेला तुमच्या मदतीला कोणी ना कोणीतरी इथं असतो. परंतु जेव्हा फॉरेन कंट्रीजमध्ये परदेशात तुम्ही जाता, त्या ठिकाणी तुमची डिलिव्हरी होते, तेव्हा कोणी तुमच्या मदतीला आई किंवा सासूबाई कोणी असतीलच असं नाही. मग त्यामुळे तुम्ही डिलिव्हरी झाल्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या दिवसापासून घरातलं तुमचं नॉर्मल रूटीन सगळं चालू होतं. म्हणजे पहिलं बेबी असेल तर त्या बेबीला बघायचं, जेवणखाण करायचं, घराची साफसफाई, कारण त्या ठिकाणी तसे कोणी हेल्पिंगसुद्धा नसतं, तुमच्या हेल्पिंग हँड नसतो तिथे. आपल्या इथे जर का इंडियामध्ये असं झालं की ठीक आहे बाबा, नवरा बायको दोघंच आहेत, बाहेर लांब गावाला आहेत, तर मग त्या ठिकाणी आपल्याला घरामध्ये आपल्या हाताखाली मावशा असतात, त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम होत नाही. परंतु परदेशामध्ये हा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे. डिलिव्हरी झाल्याच्या 3ऱ्या दिवसापासून ते 2 दिवस कसे बसे बायका हॉस्पिटलमध्ये असतात आणि कसं बसं त्या विश्रांती घेतात आणि घरी आलेल्या दिवसापासून त्या बाळाला सांभाळायचं, बाळाला अंघोळ घालायची, बाळाच्यासाठी जागरणं करायची, घराची सगळी जबाबदारी, खाणं पिणं,
त्यामुळे हा कंबरदुखीचा त्रास हा महिलांना होतोच. सुरुवातीला जोपर्यंत तुम्हाला औषधं असतात तोपर्यंत तुम्हाला काही वाटत नाही, परंतु जशी जशी औषधाचा जोर कमी होतो किंवा तुमचा त्रास वाढतो, कामाचा ताण वाढतो, झोप कमी व्हायला लागते, टेन्शन यायला लागतं आणि तुम्हाला नक्की माहीत असतं की आज मला काही झालं तर मला झोपायला मिळणार नाही आहे, कारण की ते छोटं बाळ असतं, त्यात आणखीन एक मोठं मूल असतं, घरातलं सगळं काम असतं, खाणं पिणं सगळ्याचीच तुम्हाला व्यवस्था तुम्हालाच बघायची असते. कारण की जरी तुमचा नवरा तुमच्यासोबत असेल तरीसुद्धा त्याला स्वतःचं वर्क फ्रॉम होम किंवा स्वतःचं काम करून तुम्हाला मदत करायला किती होणार आहे. त्यामुळे हे कंबरदुखी जी आहे ही ताणाने सुद्धा, म्हणजे तुमच्या मानसिक ताणामुळे सुद्धा कंबरदुखी प्रचंड वाढते. आणखीन एक म्हणजे मेनोपॉजच्या वेळेला किंवा ज्या वेळेला गर्भाशयाची पिशवी काढली जाते त्यावेळेला सुद्धा बऱ्याच जणींना हा कमरेचा त्रास सुरू होतो. तर यावेळेला मी तुम्हाला तेच सांगेन की तुम्हाला रेस्ट मिळणं महत्त्वाचं आहे. झोप तुमची चांगली व्हायला पाहिजे, खाणं पिणं बॅलन्स्ड व्हायला पाहिजे, प्रोटीन्स पोटामध्ये जायला पाहिजेत. प्रसंगी तुम्हाला जरी काही सप्लिमेंट्स घ्यावी लागली, काही टॉनिकच्या गोळ्या घ्याव्या लागल्या तरीसुद्धा तुम्ही डॉक्टरांना विचारून त्या घेऊ शकता, परंतु जेवण मात्र तुमचं वेल बॅलन्स्ड असायला पाहिजे. थोडासा एक्झरसाइज म्हणजे तुम्हाला बसल्या बसल्या जे सहजपणे करता येईल तेवढे हातापायाचे व्यायाम तुम्ही केले पाहिजेत. जास्त पोटावरती आणि कमरेवरती ताण येईल असं कुठलंही करू नका, कारण की काही मला शंका विचारलेले असतात की ऑपरेशन होऊन एवढेच दिवस झालेले आहेत, गर्भाशयाची पिशवी काढलेली आहे, तर आता काय करावं. तर हे बघा, गर्भाशयाची पिशवी काढलेली आहे तर कमीत कमी 1.25 महिना तरी तुम्ही कुठलाही व्यायाम करू नका, एक्स्ट्रा एक्झरसाइज कुठला पण करू नका, उचलाउचलीची कामं कुठलीही करू नका. कारण जर का ही तुम्ही कामं केलीत तर तुम्हाला कंबरदुखी जास्त दिवस होणार आहे. कारण की 5-6 महिने, वर्ष, 2 वर्ष हे जरी बाळंतपणानंतरसुद्धा तुम्हाला तुमची ताकद भरून येण्यासाठी तेवढे दिवस लागतातच. आणि त्यात जर का तुम्हाला विश्रांती नसेल आणि त्या डाएटच्या नावाखाली तुम्ही लगेचच तुमचा फिटनेस प्रोग्रॅम चालू होतो आणि त्यामुळं तुमच्या डाएट फॅडमुळं सुद्धा तुम्ही डिंकाचे लाडू खात नाही, ड्रायफ्रूट्स खात नाही, तूप खात नाही, तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे तुम्हाला ह्या बाळंतपणानंतर जे तुम्हाला शरीरामध्ये कमी पडलेले असतात न्यूट्रिशन, ते तुम्हाला भरून येण्यास मदत होत नाही आणि ही तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी किंवा इतर मिनरल्स जे कमी पडतात, विश्रांती कमी पडते, मसाज कमी पडतो, ऑइल मसाज कमी पडतो, या सर्वांमुळे तुमची कंबरदुखी राहते. पण त्यासाठी घाबरून जायचं काही कारण नाही आहे. वय असतं, ताकद असते आपली, हे सर्व आपलं आपोआप भरून निघत असतं. मात्र तात्पुरत्या लेवलवरती तुम्ही कमरेला तुम्ही रोज अंघोळीच्या आधी कोकोनट ऑइलनी, खोबरेल तेलाने मसाज करू शकता, वेल बॅलन्स्ड डाएट घेऊ शकता. भूक लागली की खायचं, भूक लागली की खायचं, काय खायचं किती खायचं हा अजिबात विचार करू नका. कारण की आत्ता तुम्हाला स्वतःची ताकद, बाळाच्यासाठी ताकद, बाळाला दूधही यायला पाहिजे, त्याचप्रमाणे त्या छोट्या बाळाला घ्यायला पाहिजे तुम्हाला, त्याच्यासाठी तुमची बरीच हालचाल होत असते. तर यासाठी सुद्धा तुमची ताकद पुरण्यासाठी जेव्हा बाळंतपणानंतर अजिबात तुम्ही खाण्यापिण्याचं फॅड करू नका किंवा फॅडिस्ट डाएट कुठलं पण करू नका, कारण की त्यानंच तुमची कंबरदुखी जास्त राहते. आणि तशीसुद्धा काही महिन्यानंतर ती कंबरदुखी आपोआप कमी होत असते. घाबरू नका की कुठे आम्ही ऑर्थोपेडिकला दाखवू का, काय मोठं आम्हाला कुठं फिजिओथेरपिस्टला दाखवावं लागेल का, असं तुम्हाला काही वाटत असेल तर एवढी काही भीती बाळगायची कारण नाही. हे नॉर्मल आहे आणि ते आपोआप भरून निघत असतं. तसंच गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतरसुद्धा रेस्ट घ्यायला पाहिजे आणि साधारणतः 1.25 महिन्यानंतर थोडासा हलका योगा आणि व्यायाम करायला काही हरकत नाही. वॉकिंग सातत्याने केलं पाहिजे, म्हणजे चालण्याचा व्यायाम हा तुमचा राहिला पाहिजे. आणि खाणं पिणं मात्र तुमचं व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणजे वेल बॅलन्स्ड डाएट. आणि कंबरदुखी जर असेल तर दिवसातून एकदा तरी तुम्ही कपभर का होईना दूध हळद हे घेतलंच पाहिजे. नमस्कार.